नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। प्रकाशा येथे हायमास्ट दिवे बंद, दक्षिण काशी अंधारात, MSRDCच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। खानदेशची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा येथील मुख्य चौफुलीसह तळोदा व नंदुरबार चौफुलीवरील हायमास्ट दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले। या मार्गाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDCच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। प्रकाशा हे महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या 3 राज्यांना जोडणारे महत्त्वाचे जंक्शन आहे। येथे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। विशेषतः तळोदा नंदुरबार चौफुलीवर रात्री वाहनांची मोठी वर्दळ असते। मात्र हायमास्ट दिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर काळोखात बुडाला। अपघातांची मालिका, प्रशासन मात्र मौनात। अंधारामुळे वाहन चालकांना रस्ता वळणे आणि गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने येथे लहान मोठे अपघात रोजचेच झाले आहेत। कोट्यावधी रुपयांचा टोल वसूल करूनही मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। केवळ दिवे शोभेसाठी लावले आहेत का, असा संतप्त सवाल प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। भाविक व ग्रामस्थांची गैरसोय। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, मात्र रात्रीच्या वेळी अंधारामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। तसेच अंधाराचा फायदा घेऊन चोरी किंवा टवाळखोरीच्या घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। वारंवार तक्रारी करूनही MSRDC कडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे। संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन हायमास्ट दिवे सुरू करावेत अशी मागणी जोर धरत आहे। लाला चव्हाण व प्रतिनिधी वडाडी।